नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्री दत्त परिक्रमा म्हणजे काय आणि ती कशी पूर्ण करतात? श्री गुरुदेव व दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा प्रत्येक दत्त भक्तांसाठी पावन दिवस असतो. या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा केली जाते. सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. यंदा दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. दत्त जयंतीचे अनन्यसाधारण महत्व पुराणातही सांगण्यात आले आहे. दत्त जयंतीच्या आधी भक्त दत्त परिक्रमा पूर्ण करतात. पण दत्त परिक्रमा म्हणजे काय आणि ती कशी पूर्ण करतात, यात कोणत्या मंदिरांचा समावेश असतो, सविस्तरपणे जाणून घेऊयात. श्री दत्त परिक्रमा वाट चुकलेल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतो आणि श्री दत्त महाराजांना गुरु मानले जाते. भक्तांना जीवनाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितलेला आहे. भारतभर त्यांची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी 24 स्थाने अशी आहेत ज्यांची परिक्रमा पूर्ण करण्याला महत्व आहे. 24 स्थानांपैकी 15 ठिकाणे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यातील अशा 24 दत्तस्थानांना भेट देताना एकूण 600 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या परिक्रमेची सुरुवात श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते. दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला. त्यामुळे हा उत्सव सायंकाळी पाळणा हलवून केला जातो. घरात हे किरकोळ बदल केले तरी कुटुंबियावर सदैव राहील दत्तकृपा. दत्तकृपा व्हावी असे वाटत असेल तर दिलेले उपाय करा. दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्तांचे स्वप्न असते. पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल. त्यासाठी एका दत्तभक्ताने सांगितलेले उपाय जरूर करून बघा. आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहे की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा. घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. घरातील नोकर वर्गातही तार स्वरात ओरडू नये, कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते, भूक मंदावते, अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये. मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपला राग आवरला जातो. शुभ लहरींचीही तसेच आहे. 12,000 महिलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. वासराला पाहून गाईला पाना फुटतो. एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह देतीलच. म्हणून दान धर्माचे अपार महत्व आहे. फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, श्रोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल. नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ मध्ये बोलताना काही चुका झाल्या असेल तर क्षमस्व. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.